नमस्कार. मी माणिक मुंडे. दोन घटनांची सध्या जगभरामध्ये चर्चा आहे. त्यातली पहिली घटना ही आपल्याकडची आहे. उत्तराखंडमध्ये उत्तर काशीमध्ये आपल्याकडं 41 मजुरांना 17 दिवसाच्या नंतर का होईना त्यांची सुटका करण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. त्या घटनेची बऱ्यापैकी जगभर चर्चा आहे. त्या घटनेची नोंद जगानं घेतलेली आहे. दुसरी घटना तीही आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे. तिच्यावर सगळ्या जगाचं लक्ष आहे आणि ती घटना आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधली. या व्हिडिओमध्ये मी प्रामुख्यानं फोकस करणार आहे की सध्याची इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधली जे सीज फायर झालेलं होतं तर त्याच्यात नेमकं आत्ता काय घडलेलं आहे. म्हणजे पहिल्या 4 दिवसामध्ये काय घडलं, नंतर जे 2 दिवसांचं आणखी एक्सटेन्शन झालं त्या सीज फायरमध्ये, त्या शांततेच्या काळामध्ये, तर त्याच्यात काय घडलेलं आहे. सध्याची ज्या लोकांची मुक्तता झालेली आहे, ज्यांना सोडण्यात आलं आहे, त्यांची काय स्थिती आहे आणि पुढं ह्या सगळ्या ह्याच्यातनं 10 दिवसाच्या नंतर ज्यावेळेस हे एक्सटेन्शन संपेल त्यावेळेस काय स्थिती होऊ शकते. ह्या तिन्ही मुद्द्यांचा या व्हिडिओमध्ये मी परामर्श करणार आहे. त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये जे काही शस्त्रसंधी झाली, जो काही सीज फायर झाला, त्या सीज फायरमध्ये 4 दिवस होते. या 4 दिवसाच्या काळामध्ये दोन्ही देशांनी टप्प्याटप्प्यानं एकमेकांच्या ताब्यात असलेले लोकांची सुटका केलेली आहे. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आजपर्यंत हमासनं 85 म्हणजे 85 जणांची सुटका केलेली आहे. या 85 जणांमध्ये 21 जण हे फॉरेन नॅशनल आहेत, म्हणजे ते इस्रायली नाही आहेत. ते कोणी UKचं आहे, कोणी फ्रान्सचं आहे, कोणी स्पेनचं आहे. अशा काही लोक ड्युअल सिटिझनशिपवाले आहेत. तर अशा 85 जणांची सुटका हमासनं केलेली आहे. हमासच्या ताब्यात असलेल्या लोकांचा एकूण आकडा हा 240 आहे. हा अधिकृत आकडा आहे जो इस्रायलनेही मान्य केलेला आहे. याचा अर्थ असा आहे की 240 पैकी 85 जणांना हमासनं मुक्त केलेलं आहे, सोडलेलं आहे. याच्यामध्ये फॉरेन नॅशनल जसे आहेत तशा काही महिला आहेत, मुलंही आहेत. ह्या सगळ्या काळामध्ये म्हणजे पहिले 4 दिवसाचं सीज फायर, त्याच्यानंतर नंतरचं 2 दिवस जे वाढून झाले त्याच्यामध्ये म्हणजे 6 दिवसाच्या ह्या काळामध्ये आत्तापर्यंत इस्रायलनं त्यांच्या ताब्यातल्या जवळपास 180 जणांची सुटका इस्रायलने केलेली आहे. हे सगळे पॅलेस्टाईनी नागरिक आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा महिला आहेत आणि टीनेज मुलं आहेत. ही ती मुलं आहेत की ज्यांनी इस्रायलमध्ये जाऊन दगडफेक केली आणि जिथं ज्यांना 20-1 वर्षांचा कारावासाची शिक्षा झालेली होती. त्यातल्या 180 जणांना आत्तापर्यंत इस्रायलनं सोडलेले आहे. पॅलेस्टीनचे जवळपास 5,000पेक्षा जास्त लोक इस्रायलच्या ताब्यामध्ये आहेत आणि त्याच्यापैकी फक्त 140 जण सुटलेले आहेत. ह्या दोन्ही देशामध्ये जी काही डील झाली त्या डीलचा पार्ट म्हणून ह्या दोन्ही देशामधल्या लोकांचीही सुटका झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की आणखीही हमासच्या ताब्यामध्ये एकूण जी संख्या होती ती 240 होती. त्याच्यापैकी 85 जणांची सुटका झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अजूनही हमासच्या ताब्यामध्ये इस्रायलचे किंवा इतर देशांचे मिळून सुद्धा 150पेक्षा जास्त लोक आहेत. म्हणजे अजूनही हमासनं स्वतःच्या ओलीस ठेवलेल्यांची संख्या ही 150 आहे. ह्या 150 लोकांची सुटका करायची असेल तर जी टॉप अपची स्कीम इस्रायलनं घोषित केलेली आहे त्याच्यानुसार जर पॅलेस्टीननं किंवा हमासनं दर दिवशी 10 लोकांची सुटका केली तर दोन्ही देशामध्ये जो सीज फायर झालेला आहे ते सीज फायर 1 दिवसानं एक्सटेंड केलं जाईल. याचाच अर्थ असा आहे की 150 जणांची सुटका होण्यासाठी आणखी 10 दिवस हे सीज फायर, ही शस्त्रसंधी, ह्या शांततेचा काळ राहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळंच कतार, इजिप्त आणि अमेरिका या तीनही देशांचा प्रयत्न असा आहे की ह्या दोन्ही देशांमध्ये जी काही डील झाली त्या डीलमध्ये आणखी 10 दिवसाची वाढ होईल. या डीलनुसार पहिले 4 दिवस, नंतरचे 2 दिवस आणि पुढचे 10 दिवस, या सर्व काळामध्ये हे दोन्ही देश एकमेकावर कुठलाही हल्ला करणार नाही आहेत. इस्रायलनं स्वतःची जी काही पॅलेस्टाईनमधली लष्करी कारवाई आहे तीही पूर्णपणे थांबवलेली आहे आणि ती एकूण काळ बघितला तर हा जवळपास 15 ते 16 दिवसांचा काळ असेल की ज्यावेळेस गाझा शांत असेल. म्हणजे कुठलंही बॉम्बिंग नाही, कुठल्याही रॉकेटचा मारा नाही, कुठलंही युद्ध नाही. अर्थात दोन्ही देशांनी त्या डीलचं व्हायोलेशन झालं, त्या डीलचा काही भंग केल्याची क्लेम केलेले आहेत. पण एकंदरीत पाहिलं तर गाझामध्ये सध्या तरी शांतता आहे. हा झाला आकडा एकमेकांच्या ताब्यातून सोडलेल्या लोकांचा, 85 आणि इकडं 180 आणि ताब्यात असणाऱ्यांची संख्याही मी तुम्हाला सांगितलेली आहे.
दुसरा एक आकडा आहे, तो थोडासा भयावह आहे आणि तो जास्त आपल्याला चिंतेत टाकणार आहे, जगाला चिंता करायला लावणार आहे. तो आहे आजच्या घडीला ह्या हमास आणि इस्रायल यांच्यात झालेल्या युद्धामध्ये आत्तापर्यंत किती लोकांचा मृत्यू झाला, किती लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला. तर अधिकृत आकडा जो आत्ता उपलब्ध आहे त्याच्यानुसार जवळपास पॅलेस्टाईनमध्ये 15,000पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आणि याच्यातले माझ्या माहितीनुसार जवळपास 6,000 मुलं आणि मुलंच आहेत, काही महिला आहेत त्याच्यानंतर. तर ह्या युद्धाची सगळ्यात मोठी झळ ज्या एका कुठल्या वर्गाला आजच्या घडीला बसलेली दिसते तर त्याच्यामध्ये पॅलेस्टाईनमधल्या महिला आणि लहान मुलांची समावेश आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करा, 15,000पेक्षा मध्ये मृत्यू झालेल्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त महिला आणि मुलं आहेत. कुठल्याही युद्धाचे जे पहिले बळी ठरतात त्या महिला असतात आणि लहान मुलं असतात. तो पॅलेस्टाईनचा जो आत्ताचा जी संघर्ष आहे तोही त्याला अपवाद नाही. म्हणजे इस्रायलची लष्करी कारवाई पॅलेस्टाईनच्या प्रचंड नुकसान करणारी आहे, जीवितहानी प्रचंड आहे. हाच आकडा इस्रायलमध्ये फक्त 1200 आहे. हाही अधिकृत आकडा आहे. पॅलेस्टाईनने जे काही रॉकेटनं हल्ले केले त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 1200 जणांचा मृत्यू झाल्याचं इस्रायलनेही मान्य केलेलं आहे. याच्यातही जखमी झालेल्यांची जी संख्या आहे ती मात्र प्रचंड आहे. म्हणजे फक्त पॅलेस्टाईनमध्ये त्यातल्या त्यात गाझामध्ये जखमी झालेल्यांची संख्या ही जवळपास 36,000 आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता, जर ही जी डील झालेली आहे दोन्ही देशातली ही जर एक्सटेंड नाही झाली, ती वाढवली नाही गेली तर मृतांचा आकडा आणखी हा वाढू शकतो. ह्या जे जखमी झालेले आहेत 36,000 त्यांच्यापैकी काही मृत्यूच्या दारात आत्ताही असलेले दिसत आहेत. त्याच्यामुळं गाझामध्ये गेल्या 7 आठवड्यामध्ये अक्षरशः मृत्यूचं तांडव आहे. तिथं लाईट नाही आहे, पाण्याची किल्लत आहे, मेडिकलचा कुठला सप्लाय नाही, कुठल्या सुविधा भेटत नाहीत. हा पार्ट कम्प्लिटली वेगळा आणि तो याच्याच तिथं काय स्थिती असेल याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. दुसरा जो पार्ट आहे तोही महत्त्वाचा आहे. ज्या पोलिसांची सुटका इस्रायली पोलिसांची सुटका हमासनं केलेल्या आहेत, त्यातले जे लोक आत्ता समोर येत आहेत, मीडियाशी बोलत आहेत, सांगत आहेत, त्यांनी ज्या सांगितलेल्या कथा आणि गोष्टी येतात, त्यांना जो अनुभव आहे तो अनुभव आपल्या अंगावर काटा आणणार आहे, प्रचंड आपल्याला दहशतीत ठेवणार आहे. त्याच्यामध्ये एक 4 वर्षाची मुलगी आहे. तिनं असं सांगितलं की तिच्या डोळ्यासमोर 4 वर्षाच्या मुलीच्या डोळ्यासमोर हमासच्या दहशतवाद्यांनी अतिरेक्यांनी तिच्या आईवडिलांचा जीव घेतला आणि तिनं ते स्वतः पाहिल्याचं तिनं सांगितलं आहे. ही एक घटना आहे. एक 9 वर्षाची मुलगी आहे, मला वाटतं तिचं नाव इमिली, तीही सुटका होऊन आली आहे हमासच्या ताब्यातनं. तर ती पोरगी आता फक्त कुजबुजते, म्हणजे ती संवादच साधत नाही. ती ज्यावेळेस हमासच्या ताब्यात होती, ती ज्यावेळेस रडत होती त्यावेळेस हमासचे दहशतवादी तिच्या कानावर, तिच्या गनपट्टीवर तिच्यावर पिस्तूल ठेवायचे आणि तिला शांत करायचे. त्याच्यामुळे तिचं रडणं शांत होऊन झालं. आजची स्थिती अशी आहे की इमिली ही बोलणंच विसरून गेलेली आहे. तिला जे काही सांगायचं असेल, जे काही मागायचं असेल, जे काही बोलायचं असेल तर ती आता फक्त कुजबुजते आणि तेही समोरच्या माणसाच्या कानामध्ये. तर त्याच्यामुळे तिची मानसिक स्थिती, 9 वर्षाच्या मुलीची मानसिक स्थिती काय असेल, काय झाले याचा अंदाज फक्त आपल्याला येऊ शकतो. आपण प्रत्यक्ष तो अनुभव आपण तसा घेतलेला नाही युद्धाचा, पण इमिलीची परिस्थिती इतकी वाईट आहे. एक दुसरी महिला आहे, वृद्ध आहे. तिनं असं सांगितलं की जेवढे पोलिसांची संख्या होती त्या तुलनेमध्ये तिथं सुविधा नव्हत्या. म्हणजे शौचालयाला जायचं असेल तर 2 तास आधी तिथं रांग लावावी लागत होती आणि त्या 2 तासाच्या कुचंबनीनंतर तिथं तुम्हाला मोकळीक व्हायची आणि सुटका व्हायची. त्याच्यामुळं खायला फक्त ब्रेड आणि राईस होता. त्याच्यामुळं बऱ्याच जणांचं, बहुतांश जणांचं 7 ते 8 किलोनं वजन घटलेलं आहे. बहुतांश जणांना मेडिकलची आत्ताही गरज आहे. त्यातल्या काही लोकांना मानसिक ट्रीटमेंटची गरज आहे, काहींना फिजिकलची ट्रीटमेंटची गरज आहे. ह्या दोन्ही गोष्टी, तिथले अनुभव हे प्रचंड आहेत आणि ते आपल्याला हादरून सोडणार आहेत. ह्या झाल्या 2 गोष्टी. त्याच्यातला पुढचा जो पार्ट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे की गाझामध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं हे युद्ध थांबेल का. मी याच्या आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं की याची शक्यता फार कमी आहे, कारण हमासचं समूळ उच्चाटन करण्याची घोषणा बेंजामिन नेतान्याहू, जे इस्रायलचे पंतप्रधान आहेत, त्यांनी केलेली आहे. म्हणजे हमासचा संपूर्ण नायनाट केल्याशिवाय इस्रायल थांबणार नाही, अशी
प्रतिज्ञा त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळं याची शक्यता नाही आहे की तिथलं युद्ध थांबेल. पण ह्या 15 ते 16 दिवसाचा जो सीज फायरचा काळ असेल तो वाढवण्याचा प्रयत्नात अजूनही कतार आहे, अमेरिका आहे आणि इजिप्त आहे. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आत्तासुद्धा ज्या 3 देशांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली त्याच्यामध्ये हेच ते 3 देश आहेत. कतार आहे, इजिप्त आहे आणि अमेरिका आहे. त्याच्यामुळे त्यांना अजूनही अपेक्षा आहे की ह्या 2 देशामध्ये जी काही डील झालेली आहे तीच डील पुढं कंटिन्यू कशी होईल. पण त्याची शक्यता आत्ता तरी कमी दिसते. त्याचं कारण असं आहे की याच्यानंतर ज्यांची सुटका करण्याची वेळ येणार आहे त्यामध्ये जे लढाकू आहेत पॅलेस्टाईनचे, ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, इस्रायलच्या दृष्टीनं ती हमासची लष्करी विंगमधले ते लोक आहेत, तर त्यांची सुटका होईल नाही होईल हा ट्रिकी सिच्युएशन आहे तिथली. तर त्याच्यावरही आता चर्चा होते आणि अमेरिकेला असं वाटतं की इस्रायलनं गाझाला ऑक्युपाय करणं किंवा गाझामध्ये स्वतःचे पाय कायमचे रोवून ठेवणं हे इस्रायलचं नुकसान करणार आहे किंवा आत्ताचं जे काही लष्करी धोरण इस्रायल राबवायला पाहत आहे ते हमासचा फायदा करणार आहे. ही अमेरिकेची भूमिका आहे. जो बायडेन यांनी पण त्याच्याबद्दल स्पष्टपणे बोललेले आहेत. पण मूळ मुद्दा असा आहे की हे 15 दिवस जे काही होतील पुढचे आणखी 10 दिवस त्याच्यावर सगळ्या जगाचं लक्ष असेल आणि अपेक्षा करूया युद्धसे कथारम्य युद्ध ऐकायला, त्याच्यातल्या गोष्टी ऐकायला खूप छान वाटतं. पण जी माणसं त्याच्यात असतात, ज्यांची होरपळ झालेली असते, त्यांनाच त्याचा अनुभव असतो की युद्धाची काय अवस्था असेल ते. त्याच्यामुळं आपलं लक्ष त्याही घटनेकडे असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमची स्वतःची काही एखादी भूमिका असेल, एखादं काही वक्तव्य असेल तर तुम्ही बिलकुल कमेंटमध्ये सांगा. चांगल्या कमेंटचं स्वागत असेल, चांगल्या माहितीचंही स्वागत असेल, चांगला एखादा अँगल असेल तर त्याचंही स्वागत असेल. प्रयत्न करूया की आपण त्याच्यावरही चर्चा करू.